नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सुरणाचे कापं। तर सुरणाची कापं करण्यासाठी पहिला सुरण घ्यायचा। ॲक्च्युअली मी करायला घेतलेली आणि मग लक्षात आलं की आपण जर याचा व्हिडिओ केला तर म्हणून हे सुरणाला जे ना मातीचं कवर असतं बाजूने संपूर्ण सुरण तर ते मातीचं कवर मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि हा पूर्ण मातीचं कवर काढून पूर्ण साफ असा धुवून चांगला घेतलेला आहे आणि स्वच्छ करून ठेवलेला आहे। हा हे बघा, इथे पाठीमागे मातीचं कवर असतं, वरून असा छान सफेद लाल असतो असा। तर हे मी सुरण चांगलं स्वच्छ काढून त्याचं कवर काढून स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याची ही थोडी अशी मोठी मोठी तुकडे करून घेतलेले आहेत असे। आणि हे सगळे आता ह्या बाकीच्याचे पण असेच तुकडे करणार आहे मी आणि नंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, ही आपण कापं चांगली धुवून ठेवलेली आहेत। ही कापं आपण चांगली धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला उकडत ठेवायची आहे। तर हे बघा, ही आपण आता कापं ना उकडत ठेवलेली आहेत। ही छान मस्त अशी आता आपण उकडून घ्यायची, पण ना ही जास्त नाही हे करायची, कारण काय होते ना तर मग तुटतात आणि मग तळताना ती तुटली जातात। म्हणून थोडीफार ही उकडून घ्यायची जेणेकरून त्याची खाज वगैरे काय असेल ना आणि राब वगैरे तो सगळं निघून जाईल, तळायला पण पटकन सोपी पडतील। तर ह्याच्यात उकडताना आपण ही मी 4 कोकमं घेतलेली आहेत। ही कोकमांचे तुकडे करून घेतलेले आहेत। जेवढं आपली सुरण असेल ना कापं तेवढेच तुम्ही तुकडे करून घ्या, जास्त करू नका, आंबट होईल। तर ही कापानुसार मी हे कोकमं घेतली आहेत आणि ही मी आता ह्याच्यात घालते आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं। आणि आता ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहेत। आता ही चांगली आपण उकळून घेऊया। मिक्स केलंय सगळं मीठ आणि कोकम पाण्यात आणि ही उकडायला द्यायची आहे। आणि नंतर उकडत आली, चांगला कड आला ना, नंतर मग आपण थोडंसं बघायचं शिजलं का। थोडंसं जरी शिजलं ना तरी लगेच बंद करायचा, जास्त शिजवायची नाहीत, ही थोडीफार शिजवून घ्यायची। ही बघा, ही अशा तऱ्हेने आपण ही कापं ही उकडून घेतलेली आहे आणि एकदम पण मऊ नाही आहेत, एकदम पण कच्ची नाही आहेत। तर आता ही कापं आपण तळायची आहेत। त्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलंय आणि हा बारीक रवा घेतलाय, हे दोन्ही मिक्स करायचे। त्यात हळद टाकायची, थोडं तिखट घालायचं आणि थोडी धने-जिऱ्याची पावडर टाकायची आणि हे वरचं कवर आहे म्हणून थोडंसं मीठ घालायचं। हे सगळं तुम्ही चवीनुसार घाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हा पीस आहे ना आपण सुरणाची कापं हे असं ह्याच्यात मिक्स करायचा आणि अलगद पॅन मध्ये तेल घातलेलं आहे याच्यात असं अलगद सोडायचं। हे असं एक एक कापं ह्या आपल्या मिश्रणात बुडवायची आणि अलगद पॅन मध्ये सोडायची। हे बघा, हे सगळं मिश्रण तांदूळ रवा तिखट सगळं आपण मिक्स केलंय आणि त्यात हे बुडवून तळतोय। तुम्हाला जर वाटलं तर कापांना थोडंसं आलं लसूण पेस्ट पण तुम्ही लावू शकता आणि थोडंसं तिखट सुद्धा लावू शकता, पण असं केलं ना पटापट आपली होऊन जातात आणि खाताना पण आपल्याला चांगली लागतात। हे पहा, आता आपण सुरणाची एक एक कापं उलटून घेऊया। हे बघा, मस्त असं रवा आणि तांदळाच्या पिठाने कसं फुगलंय बघा। हे बघा, एखाद्या भजीसारखं। हे बघा, मस्त अशी कापं ना अशी छान झाली पाहिजे, तळली गेली पाहिजे आणि शॅलो फ्राय मध्ये किती छान तळली जात आहेत, भाजली जात आहेत, कारण आपण ती आधी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ती छान फ्राय होत आहेत। तर हे बघा, एक एक आपण सगळं पलटले। आता ह्या वड्या मस्त अशा झाल्या आहेत बघा, खरपूस सुंदर आणि वास पण मस्त येतोय, छान झाल्यात आपल्या कुरकुरीत अशा। आता आपण एक एक काढून घेऊया।
ही पहा, आपली सुरणाची कापं खूप छान तळून झालेली आहेत आणि इतकी सुंदर झाली आहेत ना, आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि ही पटकन होणारी आहे, 15 मिनिटात होणारी आहेत. फटाफट उकडवलं आणि त्याचं पटकन तळलं तांदूळ आणि रवा घेऊन की मस्त तयार होतात. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पण घेऊ शकता. खूप छान असं मस्त तयार होतात आणि पटकन होतात. तोंडी लावायला पण खूप छान लागतात ही. तर अशा प्रकारे एक स्नॅक्स म्हणून पण होतात. तर ही पहा किती छान झाली आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ही कापं नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.